नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्री शहाजी येडे सर तुमचं श्री टकले पाटील क्लासेस शिक्रापूरमध्ये स्वागत करत आहे. सन 2026-27 समर बॅचेससाठी आमच्याकडे प्रवेश देणे चालू आहे. आमच्याकडे खालील वर्गांचे तास घेतले जातात. इयत्ता 4थी स्कॉलरशिप परीक्षा, इयत्ता 5वी नवोदय परीक्षा, इयत्ता 7वी स्कॉलरशिप परीक्षा, इयत्ता 8वी NMMS परीक्षा आणि इयत्ता 6वी इस्रोची परीक्षा. त्याचबरोबर इयत्ता 10वी स्टेट बोर्ड परीक्षा इत्यादी वर्गांचे तास घेतले जातात. परिपूर्ण शिक्षण घ्यायचं असेल, कन्सेप्ट मॅप संकल्पना समजून घ्यायच्या असतील तर तुम्ही आजच श्री टकले पाटील क्लासेस शिक्रापूर या क्लासला जॉईन व्हा. जॉईन होण्यासाठी खालील दिलेल्या संपर्क क्रमांकावरती तुम्ही संपर्क साधू शकता. संपर्क क्रमांक आहे आमचा 80 10 88 52 66. त्याचबरोबर 97 63 68 80 73. धन्यवाद. आजचा उपघटक आहे 5 संख्यांची तुलना, चढता व उतरता क्रम. इथं तुम्हाला वाचा दिलंय. संख्येची तुलना करण्यासाठी या चिन्हांचा वापर केला जातो. या चिन्हाचा अर्थ होतो लहान आहे त्याच्याकडे टोक, याचा होतो मोठा आहे त्याच्याकडे, म्हणजे जो लहान असेल त्याच्याकडे काय करायचं, टोक करायचं, आणि मोठा आहे त्याच्याकडे काय करायचा, बाण. आणि याचा अर्थ काय होतो, बरोबर. आता एक संख्यांचा चढता व उतरता क्रम लावताना संख्यांची तुलना करावी लागते. मोठी संख्या कोणती, लहान संख्या कोणती, अशी तुलना करावी लागते. दुसरा, संख्या किती अंकी आहे हे पाहून लहान मोठेपणा ठरवता येतो. संख्या 1 अंकी आहे, 2 अंकी आहे, 3 अंकी आहे हे पाहून. तिसरा मुद्दा, संख्याचा चढता क्रम. संख्याचा चढता क्रम लावत असताना सर्वात लहान संख्या आधी घ्यायची, त्याच्यानंतर मध्य संख्या, त्याच्यानंतर सर्वात मोठी संख्या. चौथा, संख्याचा उतरता क्रम लावताना सर्वात मोठी संख्या आधी घ्यायची, नंतर मध्य संख्या आणि नंतर सर्वात लहान संख्या घ्यायची. बघा, इथं आपण एखादं उदाहरण पाहू शकतो. 5 व 4 मध्ये किंवा तुलना करा. 5 व 4 ची तुलना. मग आता 5 हे 4 पेक्षा कसे आहेत, मोठे, मग या दोघांमध्ये हे चिन्ह आहे. ह्यालाच आपण असं पण म्हणता येतं, 4 हे 5 पेक्षा कसे आहेत, लहान. याचा अर्थ 5 हे 4 पेक्षा मोठे, आणि याचा अर्थ 4 हे 5 पेक्षा लहान आहेत. म्हणजे असे सुद्धा आपल्याला काय करता येते, तुलना करता येते. हे उदाहरण दिलंय 5 व 4 ची तुलना. याचा अर्थ काय, 5 4 पेक्षा मोठा आहे किंवा 4 हे 5 पेक्षा लहान आहे. म्हणजे याचा अर्थ लहान, याचा अर्थ मोठा, आणि याचा अर्थ बरोबर. ह्याही चिन्हांचा वापर करून आपल्याला उदाहरण काय करता येतं, सोडवता येतं. स्वाध्याय 5 प्रश्न क्रमांक 1. पुढीलपैकी कोणत्या संख्या गटातील संख्या चढत्या क्रमानं मांडल्या आहेत. आता चढत्या क्रमानं मांडायचं म्हटल्यानंतर काय करायचं असतं ते आपण अगोदर पाहिलेलं आहे. लहानाकडून मोठ्याकडे जायचं, त्याला चढता क्रम म्हणायचं, आणि उतरता क्रम म्हणजे मोठ्याकडून लहानाकडे यायचं. मग आता संख्या शोधायच्या त्याच्यात आपल्याला 10 101 10 100, इथं 10 110 आणि इथं 11. म्हणजे इथं हा गट 10 101 हा 100 आहे, हा मोठा आहे, हा लहान, हा परत मोठा दिलाय, परत हा 11 दिलाय, म्हणजे हा चुकीचा आहे. दुसरा गट बघा, 50 555 55 055 55 550 55 555. म्हणजे थोडक्यात इथं 50 बघा, ही दुसरी दोन संख्या बघायच्या अगोदर. 2 50 55 म्हणजे 1 नंबरला. आता इथं 55 55 55 55 नंतर किती, 05. इथं किती आलेलं आहे बघा, 55 आलाय. त्यानंतर 555. म्हणजेच चढत्या क्रमानं कोणता दिसतोय गट आपल्याला, 2 नंबरचा गट जो आहे तो काय दिसतोय, चढत्या क्रमाचा आहे. म्हणजेच या संख्या चढत्या क्रमानं मांडलेल्या आहेत. प्रश्न क्रमांक 2. पुढीलपैकी कोणत्या संख्या गटामधील संख्या उतरत्या क्रमानं मांडलेल्या आहेत. आपण पाहिलं होतं उतरता क्रम म्हणजे काय. उतरता क्रम म्हणजे मोठ्या संख्येकडून लहान संख्येकडे काय करायचं, संख्या लिहित जायचं. मग सगळ्यात मोठी संख्या सगळ्यात छोटी संख्या जी आहे ती आपल्याला काय करता आली पाहिजे, शोधता आली पाहिजे. उतरता क्रम म्हटलेले येतं. कुठला क्रम म्हटलेले येतं, उतरता क्रम. आता याच्यात उतरता क्रम कुठे दिलाय का बघा बरं. आता 40 273, 40 नंतर 41, 41 नंतर बघा 260, 41 नंतर 238, इथं 260 दिलाय, 237, इथं 32 976, 32 796, 23 976, 23 796, 78 432, 78 325, 78 235, 78 132, इथं 33 743, 33. आता ओळखताना कसं ओळखायचंय, इथं बघा, इथं म्हटलंय काय, तो प्रश्न महत्वाचा आहे. संख्या उतरत्या क्रमानं मांडलेल्या नाहीयेत, हा प्रश्न नाहीत विचारलंय. इथं
बघा इथं 32 32 23 23 क्रमानं आलेले आहेत. इथं 78 78 78 78 क्रमानं आले. 33 33 33 33 ह्या पण क्रमानं आल्या. पण 40 41 41 237 41 260 आणि 41 238 आणि इथे 40 ह्या क्रमानं आल्यात का? त्या क्रमानं आलेल्या नाहीयेत, म्हणून पर्याय क्रमांक कोणता? पहिला. प्रश्न क्रमांक 3 79 स्टार 88 ग्रेटर दॅन 79 689 म्हणजेच ही पहिली संख्या या दुसऱ्या संख्येपेक्षा मोठी आहे, तर स्टारच्या जागी कोणता अंक असेल असा त्यांचा काय आहे प्रश्न आहे. मग आधी संख्या मांडून घेऊ आपण. बघा 79 88 इज ग्रेटर दॅन 79 689 म्हणजे 79,689 या संख्येपेक्षा ही संख्या मोठी आहे, तर कोणतीही संख्या पर्यायातून द्यावं लागेल आपल्याला. बघा इथं तुम्हाला 5 दिला तर 79,588 इथं 600 म्हणजे हा येणार नाही. नंतर 4 ठेवला इथं 79,488 इथं 6 आहे म्हणजे दुसरा पण पर्याय येणार नाही. त्याच्यानंतर 6 ठेवला 79,688 म्हणजे हा पण येणार नाही. मग इथं 7 ठेवून बघू आपण. बघा 79,788 ही संख्या 79,689 पेक्षा मोठी आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक जो आहे पर्याय क्रमांक याच्यातला 4 हा या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 4 90,909 चौकट 90,990 या विधानातील रिकाम्या चौकटीत पुढीलपैकी कोणते चिन्ह येईल असा प्रश्न आहे. आता बघा इथं आपल्याला पाहायला मिळतंय संख्या कोणती दिलेली आहे 90,909 आणि इकडं 90,990 म्हणजे संख्या कोणती मोठी दिसते? ही संख्या मोठी आहे, ही संख्या लहान आहे. मग आता यांच्यामध्ये चिन्ह कोणतं यायला पाहिजे? यांच्यामध्ये चिन्ह हे असं यायला पाहिजे. म्हणजे लहानाकडे काय करायचे? बाण. म्हणजेच याचा अर्थ पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर. क्रमांक 5 8,758 8,587 8,875 8,478 या संख्या उतरत्या क्रमानं लावल्या तर त्यातील तिसऱ्या क्रमांकावरील संख्येच्या शतक स्थानी कोणता अंक असेल? बघा शतक स्थानी तिसरा क्रमांक. अगोदर आपण काय करूया? दिलेल्या संख्या ज्या आहेत त्या उतरत्या क्रमानं मांडूया. आता 8,758 उतरता क्रम म्हणजे काय सांगितला होता? मोठ्याकडून लहानाकडे सुरुवात करायची आहे. मग 8,758 87 88 म्हणजे आधी कोणती संख्या येणार? 88 75. 88 नंतर कोणती येणार? 87 58. त्याच्यानंतर 3 नंबर 85 87 नंतर 84 78. या 3 क्रमानं संख्या काय केल्या आपण मांडलेल्या आहेत. आता यांनी काय म्हटले? तिसऱ्या क्रमांकावर बघा 1 2 3 म्हणजे तिसऱ्या क्रमांकावरची संख्या कोणती आली? 8,587 आली. आता या क्रमांकावर शतक स्थानी मग याला एक दशक आणि हा कोण? शतक. म्हणजे शतक स्थानी कोणता अंक येतोय? 5वा. हा मग पर्याय क्रमांक कुठला सापडला? पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर. प्रश्न 6 2009 या संख्येच्या लगतची पुढची. बघा आता इथं लिहितोय 2009च्या लगतची पुढची संख्या. 2009च्या लगतची पुढची म्हणजे 2010 संख्या. नंतर 2409 या संख्येच्या लगतची मागची. बघा 2409च्या लगतची मागची म्हणजे कोणती संख्या यायला पाहिजे रे? लगतची मागची 2408 व 2109 या 3 संख्या यांचा योग्य चढता क्रम पर्यायात कुठं दिलेला आहे तो शोधायचा. बघा आता दुसरी संख्या जी आहे ती संख्या कोणती आहे? 2109 ही संख्या. आता पर्याय शोधायचा आहे क्रमानं चढता क्रम. आता चढता क्रम म्हणल्यानंतर आपण काय शोधतो? चढता क्रम म्हणल्यानंतर काय करतो आपण? लहानाकडून मोठ्याकडे जातो. मग कुठं दिसतोय बघा? लहानाकडून मोठ्याकडे जाण्यासाठी हे बघा 2010 2109 आणि 2408 याचा अर्थ इथं मध्ये कोणती संख्या पाहिजे? 2109 म्हणजे पर्याय क्रमांक कोणता येणार आहे? चौथा पर्याय 2010 2109 2408 म्हणजे 2010 2109 2408 हा झाला चढता क्रम. पर्याय. प्रश्न क्रमांक 7
78,758, 78,587, 78,875, 78,578 या संख्या उतरत्या क्रमानं मांडल्यास तिसऱ्या क्रमांकावर, अगोदर उतरता क्रम त्यांचा मांडून घेऊया आपण. उतरता क्रम मांडायचा म्हणल्यास सगळ्यात आधी कोणती संख्या घ्यायला पाहिजे? मोठी संख्या घ्यायला पाहिजे. कोणती? मोठी. उतरता क्रम म्हणजे मोठ्याकडून लहानाकडे. बघा 78, 78, 78, 78, सगळीकडे 78 आहे. मग आपण सगळीकडे काय करू? 78 लिहू. नंतर 758, 587, 875, 875 वाली मोठी आहे. 875. नंतर 800 नंतर कोण आहे? 7, म्हणजेच 78,758 ही दुसरी संख्या. 78,758. आता इथं 587, इथं 578 आहे, म्हणजेच 78,587. याच्यानंतर 78,578 झाले. या क्रमानं मांडल्या. आता तिसऱ्या क्रमांकावर सांगितले त्यांनी. मग बघा क्रमांक देऊया. 1, 2, 3, 4. तिसऱ्या क्रमांकावर कोणती संख्या आहे ती शोधायची आपल्याला. कोणती संख्या सापडलेली आहे? 78,587, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर. क्रमांक 8. चढत्या क्रमानुसार प्रश्नचिन्हाच्या जागी पुढीलपैकी कोणती संख्या येईल? इथं प्रश्नचिन्ह दिला, इथं कोणती संख्या येईल ती सांगायची आहे. आता इकडे लक्ष द्यायचंय. 25,919 संख्या आपण काय करू? अक्षरात दिलेली अंकात लिहूया. 25,919 ही झाली कोणती संख्या? पहिली. दुसरी 35,919 ही झाली त्याच्या पुढची संख्या. आता याच्यात प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल हे शोधायचं आहे आपल्याला. हे बघा, 24,000 25 पेक्षा लहान आहे, नाही येणार. 35, 36,719 याच्यापेक्षा मोठे, नाही येणार. 25,199 इथं 999 आहे, म्हणजे हे पण नाही येणार. म्हणजे पर्याय क्रमांक कोणता यायला पाहिजे या दोघांच्या मध्ये? 29,829 हे उत्तर त्याचं पाहिजे. क्रमांक 9. पुढील संख्या उतरत्या क्रमानं मांड. आता या संख्या दिल्यात, उतरत्या क्रमानं काय करायच्यात? मांडायच्यात. आता उतरत्या क्रमानं मांडण्यासाठी आपल्याला काय करायला सांगितलेलं होतं? उतरता क्रम म्हणजे मोठ्याकडून लहानाकडे जायचं. हे बघा, 43, 42, 43, 42. आता इथं कोणती मोठी संख्या येईल? 43. 43 इथं येतं, म्हणजे 43,844 म्हणजे 43,844 ही पहिली संख्या. याच्यानंतर दुसरी 43,476 दुसरी संख्या. याच्यानंतर 43,048. 43 नंतर 42, 544, 454 म्हणजे 42,544, 42,454 हा झाला उतरता क्रम. आता काय म्हटलंय त्यांनी बघा, दुसऱ्या व चौथ्या क्रमांकावर हा 1, हा 2, 3, 4, 5 आणि काय म्हटले? दुसऱ्या आणि चौथ्या क्रमांकामधील फरक काढायचा आहे. बघा, मग फरक काढायचा तर कोणाचा काढायचा आहे? दुसरा आणि चौथा क्रमांक. दुसऱ्या क्रमांकाची संख्या 43,476, चौथ्या क्रमांकाची 42,932. उत्तर किती मिळतंय? 932 मिळतंय. आता इथं 932 मध्ये एकक, दशक, शतक आणि प्रश्न काय आहे? संख्येतील फरक काढल्यास दशक स्थानी कोणता अंक येईल? मग एकक, दशक स्थानी कोणता अंक येतो? 3. आणि 3 नंबरचा अंक कोणत्या पर्यायात आहे? 2 नंबरच्या पर्यायात आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आपल्याला किती भेटलं? 2. प्रश्न क्रमांक 10. 42,976, 24,796, 42,796, 24,976 या संख्या चढत्या क्रमानं मांडल्यास पहिल्या व शेवटच्या संख्यांची बेरीज किती? आता काय करायचंय? दिलेल्या संख्या कशा मांडायच्या? चढत्या क्रमानं मांडायच्या. चढता क्रम म्हणजे काय सांगितलं? लहानाकडून मोठ्याकडं. बघा, आता लहान संख्या कोणती दिसते याच्यात? 24, म्हणजे 24,796. त्याच्यानंतर 24,976. त्याच्यानंतर 42,796 आणि मग शेवटची संख्या भेटली आपल्याला 42,976. आता पहिली संख्या आणि शेवटची संख्या शोधायची, यांची बेरीज करायची. पहिली संख्या कोणती आहे? ही. शेवटची संख्या कोणती? ही. मग बघा, 24,796 प्लस 42,976 यांची जर बेरीज केली, 6 आणि 6 12, हातचाला 1, 9 आणि 1 10 आणि 7 17, हातचाला 1, 9 आणि 1 10 आणि 7 17, हातचाला 1, 4 आणि 1 5 आणि 2 7, 4 आणि 2 6. आता याच्यात
67,772 पर्याय कुठे आहे? 1 नंबरचा पर्याय हे या प्रश्नाचं उत्तर. याला 1 2 3 4 म्हणजे उत्तर किती भेटलं? पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 11 13,524 13,627 14,524 14,914 व 13,538 या संख्या चढत्या क्रमानं उतरत्या क्रमानं मांडल्या तर येणाऱ्या मधल्या संख्यामधील फरक किती? बघा, आधी चढता क्रम म्हणून घेऊ आपण. चढता क्रम म्हणल्यानंतर काय करायला सांगितलेलं होतं? लहानाकडून मोठ्याकडे. लहान संख्या शोधायची. आता 13,524 याच्यापेक्षा लहान आहे का? नाही. म्हणजे आधी 13,524 येणार. 13,524 त्याच्यानंतर 13,627 त्याच्यानंतर 13,738 13 14ची सेरी 14 14,524 14,914 हा झाला चढता क्रम. आता उतरता क्रम. उतरता क्रम म्हणल्यानंतर काय करायचं? हे फक्त उलट लिहायचं इकडून इकडं. मग काय होईल? 14,914 14,524 13,738 13,627 आणि 13,524 संख्या लिहून झाल्या. आता काय म्हटलंय त्यांनी? मधल्या संख्या शोधायच्या. मधल्या संख्या कोणत्या आहेत बघा? 13,738 त्याच्यानंतर 13,738 या दोन्ही मधल्या संख्या झाल्या. आता काय करायचं? त्यांचा फरक. याचा अर्थ 13,738 वजा 13,738 यांची या दोघांची मधल्या संख्येची वजाबाकी केली तर उत्तर किती येतं? 0 येतं. आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर किती आहे? पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 12 31,357 31,528 चौकट 31,901 32,807 यामध्ये चौकटीमध्ये कोणती संख्या लिहावी म्हणजे चढता क्रम पूर्ण होईल? आता बघा, संख्या परत लिहून दाखवतो. 31,357 31,528 इथं मोकळी सोडून देतोय. 31,901 32,807 पर्यायातून पाहूया. 31,299 इथं संख्या मांडायची आहे. 31,299 31,200 म्हणजे याच्यापेक्षा कमी झाली म्हणजे पर्याय क्रमांक 1 कटला. 31,489 हे 300 हे 500 आणि आपल्याला काय सांगितलं? चढता क्रम म्हटलंय. 31,901 हे 400 म्हणजे याच्यापेक्षा कमी आहे म्हणजे पर्याय क्रमांक 2 सुद्धा काय झाला? कट. आता 31,901 आता ही 32,810 आहे म्हणजे ही सुद्धा काय झाली? 32,810 याच्या पुढे गेली संख्या म्हणजे आपण येणार नाही. राहिला कोण बघा? 31,705 म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर. प्रश्न क्रमांक 13 बघा. 606 चौकट 7 या संख्येत चौकटीच्या जागी कोणता अंक लिहावा म्हणजे ती संख्या 66,687 पेक्षा मोठी होईल. आधी संख्या लिहून घेऊ आपण. 6 डॅश करतो 7 आणि दुसरी संख्या कोणती लिहिलेली आहे? शी लिहिलेली आहे. आता यांचं म्हणणं काय आहे? 66,687 पेक्षा मोठी होईल म्हणजे ही संख्या ही जी दिली ती मोठी होईल. आता बघा, 0 लिहिला तर मोठी होणार आहे का? नाही. 6 लिहिला बघा, 0 लिहिला नाही 6 लिहिला तर याच्यापेक्षा मोठी होईल का? नाही. तर 87 आहे. 9 लिहून बघूया. 66,697 म्हणजे याच्यापेक्षा काय झाली? मोठी झाली. म्हणजेच आपण पर्याय कटला. पर्याय क्रमांक कोणता आला याच्यातला? तिसरा पर्याय आला. हे याचं उत्तर. अशा प्रकारे तुमचा स्वाध्याय 5 या ठिकाणी काय झालेला आहे? संपलेला आहे. हा टॉपिक या ठिकाणी संपलेला आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नेपच्यून स्कॉलर अकॅडमी बाय शहाजी येडे सर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.